गणेश, हाच मुद्दा, हाच प्रश्न जो रवी किरण यांना विचारला होता. ज्या प्रकारे सध्या एकनाथ शिंदे काय प्रस्ताव घेऊन जातील आणि त्याची प्लस मायनस पॉइंट्स मनसेसाठी काय असू शकतात? ही बघा चाचपणी आहे आणि चाचपणी दोन नेत्यांमध्ये. आता जसं आपण म्हणतो की जेव्हा दोन नेते भेटतात तर आपण पुढे कसं जायचं हा विचार होतो, पण पुढच्या सगळ्या घडामोडी किंवा चर्चा ह्या सेकंड रँकचे जे नेते असतात त्यांच्यामध्ये होते, कारण त्यांनाच गणित बसवायचं असतं, त्यांनाच सगळे समीकरणं माहिती असतात, म्हणून सुरुवात होईल असं दिसतंय. आणि प्रामुख्यानं जसं मी म्हणालो की राज ठाकरे सोबत असतील तर फायदा होईल, ठाकरे ब्रँड आपल्या सोबत असेल, मतांचं विभाजन होणार नाही. पण जागा वाटप हा खूप महत्वाचा प्रश्न असणार आहे, कारण शिंदे देखील अँबिशियस आहेत. शिंदेना पण पूर्णतः आपला पक्ष वाढवायचा आहे. आणि जसं आपण म्हणतोय की महानगरपालिका इथं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं वर्चस्व मागील अनेक वर्षांपासून राहिलेलं आहे. विधानसभेत पराभव झाला तरीही जर महानगरपालिका उद्धव ठाकरेंनी जिंकली तर त्यांचा कमबॅक होईल. आणि यासाठी ते कमबॅक होऊ नये म्हणूनच एकनाथ शिंदे स्वतः प्रयत्न करतायत. आणि यासाठी ही भेट आहे. या डिनर डिप्लोमसीमध्ये ज्या गोष्टी निश्चितपणे गणेश, तुम्हाला काही वेळासाठी थांबवतो. भाजपचे नेते प्रवीण दरेकर सध्या आपल्या सोबत आहेत. प्रवीणजी, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची भेट होतीये, आपण कसं पाहता या भेटीकडे? मला वाटतं महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृती आणि बरोबर आहे. कुठल्या पक्षात असलं तरी राजकीय संबंध महाराष्ट्रातले नेते मंडळी त्या ठिकाणी ठेवतच असते. आणि तसं पाहिलं तर